नमस्कार मित्रांनो, कशात तुम्ही माझी व्हिडिओ बघतायत ना. तर हे मंदिर आहे माऊली देवीचं. मसुरे येथील देऊळवाडा इथे हे मंदिर आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसुरे गावातील 4 मंदिरे, जे काही जणांनी बघितले असतील, काही जणांनी नसतील बघितलेले. तर चला आता आपण आतमध्ये जाऊन माऊली देवीचे दर्शन घेऊया. हे एक जागृत आणि श्रद्धेचे स्थान आहे. या मंदिरात दर्शनासाठी भाविक, विशेषतः नवरात्री आणि दसरा या दिवसांमध्ये भाविकांची जास्त गर्दी होते. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखी मित्रांबरोबर शेअर करा. ही देवी माझ्या आजोळीची म्हणजेच बागवांची कुलदेवी आहे. या देवीच्या मंदिरात दर 5 वर्षांनी गोंधळ घातला जातो. मी माऊली देवीच्या भोवती एक प्रदक्षिणा घातली. या स्थानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाळूळ दरवर्षी थोडं वाढत जातं. तुम्हाला या देवळाबद्दल काय माहिती असेल तर कमेंट्स करून सांगा. मंदिराच्या बाहेर पडताच आजोबांनी आम्हाला प्रसाद दिला. तो आम्ही बाहेर बसून खाल्ला. देवाला जर कौल लावायचा असेल तर या ठिकाणी कौल लावला जातो. कौल म्हणजे काय, जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. तर चला आता या मंदिराचा निरोप घेऊया, दुसऱ्या मंदिरात जाऊया. तर आता आपण भरतेश्वराच्या मंदिरात आलो आहोत. हे मंदिर माऊली देवीच्या मंदिरापासून जवळच आहे. तर चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. ही देवाची पालखी आहे. माझा हातच पोचत नव्हता म्हणून दादाने मला घंटी वाजवायला मदत केली. हे महादेवांचं मंदिर आहे. हे पण मसुरे देऊळवाडा इथे आहे.
मंदिरात स्वच्छता आणि सुव्यवस्था चांगली आहे. तर चला आता इथे जवळच असलेल्या वेताळाच्या मंदिरात जाऊया. वेताळ म्हणजे वेतोबा. हे दैवत ही गावची संरक्षण करणारी, राखण करणारी देवता आहे. हे सुद्धा फार जुने मंदिर आहे. या मंदिराची सुद्धा हळूहळू सुधारणा होत आहे. तर चला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. आजोबांनी आमच्यासाठी गाराणा घातला. आज जो तुझो महाराज आज मूळ आकाराखाली ब्राह्मण करला होतो मायेचो पूर्वज 12च्या पूर्व सगळ्यात राजे करून 5ची पुरी काय पाहू नये. विठलादेवी, पत्रादेवी, कमरादेवी, 5 मेघात अमृतचोर, वरनाथ, तासले देव, धरणदेव, सिद्धमसेश्वर, महापुरुष, किल्ल्यावर म्हणून भवानी, सिद्धनाथा, सुधागणी दे करून नदीद्वयाची मालकीन कातिकुमारी, सागंतया चाळची, चतुर्शीमीच्या शिमीच्या चाळची जोड घडव. आज मर्जे शिक्षणाक लेकरत विद्यादेवी चांगल्या पद्धतीने प्रवीण करून त्या दिलबादेवी रामेश्वराची तुझ्या आज मर्जा सातेरी भराडीची बाराची रास माऊली काय पाहुणायची त्या लेकरांच्या पाठीशी विद्यादेवीची कृपादृष्टी देऊन चांगल्या पद्धतीने पुढे महाराजा लेकरांका विद्या देऊन तर आता पुढच्या मंदिरात जाऊया. हे पावना देवीचं मंदिर आहे. या देवीचे पण आम्ही दर्शन घेतले. या मंदिरात पण भजीने आपल्यासाठी गाराणा घातला. त्याच्यात ती बरकत मिळव अशी तुझी आराधना करून घेण्या तुझ्या कामात काही लेली त्यांच्या पाठीमागे आज जसं असं आहे शेजाऱ्या पाणी इच्छा कोटे नाका चालत असं तर तुझ्या साई काय करून त्याचं बंदोबस्त करून जशी आतापर्यंत लेखी हाके वाके गावलं मंदिरी कामं करता घडवलं धंद्याउद्योगा बरकत मिळून दिलं त्याची तुला वर्षाची गाठी उभी राहणार लेखीची मंत्री कामं करता घडवणार धंद्याउद्योग बरकत मिळून देणं आणि तुझी आराधना करून घेणं तुझ्याच कामात आम्ही आज तुला सांगण्याकरता सांगण्यापास झालीची राखंत हे देणे मात्र बरं. मी आणि यशमित दादा मंदिराच्या आवारात बसलो होतो. तिथे बसून आम्हाला खूप प्रसन्न वाटलं. तुम्हाला पण कसं वाटतं कमेंट्स करून नक्की सांगा. मामाच्या वाडीतच असलेलं मार्गाची थड इकडे गणपती मंदिर आहे. तिथे पण आम्ही गणपतीचे दर्शन घेतले. तर चला आतमध्ये जाऊया. मला मस्ती करायला आणि उड्या मारायला खूप आवडतं. मंदिराचा दरवाजा बंद होता तो आम्ही उघडला आणि बाप्पाचे दर्शन घेतले.
तर चला आता मित्रांनो, बाय, सी यू नेक्स्ट सून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा.